नमस्कार, मी सुप्रिया तुमच्या सर्वांचं खूप सारं स्वागत करते आपल्या नवीन चॅनलमध्ये आणि चॅनलमधील एका नवीन एपिसोडमध्ये. तर आज मी तुम्हाला ठरलं तर मग या लोकप्रिय आणि सुंदर अशा मालिकेचा खूप सुरेख असा रिव्ह्यू शेअर करणार आहे. नक्कीच तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर चला करूया सुरुवात. तर मित्रांनो, मालिकेमध्ये खूप मोठा असा स्फोट होणार आहे, कारण अशी काही गोष्ट घडणार आहे की त्या गोष्टीमुळे आता कदाचित अर्जुन सायली खूप मोठ्या संकटात येणार आहेत. कारण चैतन्याने जे आहे ते बोलता बोलता खूप मोठं सत्य आहे जे साक्षीला सांगितलेलं असतं. कारण साक्षी सहजच चैतन्याला बोलत असते, अर्जुन आणि सायली किती आयडियल कपल आहेत ना. त्यावर चैतन्य बोलतो, आयडियल कपल? अगं ते तर खरेखुरे कपल सुद्धा नाहीयेत. तुला माहिती का, त्यांनी स्वतःच्या सोयीसाठी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलेलं आहे. त्यांचं हे खरं लग्न नाहीये. आणि साक्षी हे ऐकून खूपच आनंदी होते, कारण साक्षीला तर आता अर्जुनला ब्लॅकमेल करण्यासाठी खूपच मोठा पॉईंट सापडलेला असतो. तर इकडे अर्जुन सायली जे आहेत ते चैतन्याला या सगळ्या संकटातून बाहेर कसं काढायचं यावर म्हणजे खूप सारा प्रयत्न करत असतात. कारण एक पुरावा असून चालतच नाही, त्यांना खूप सारे पुरावे गोळा करायचे असतात. त्याच्यामुळे अर्जुन खूप टेन्शनमध्ये आलेला असतो. त्यावर सायली सांगते, अर्जुन सर टेन्शन घेऊन काय होणार आहे का, आपल्याला एक गोष्ट करायची आहे. आता साक्षी आणि चैतन्य या दोघांसोबत आपल्याला खूप गोड गोड बोलायचं आहे आणि गोड बोलून साक्षीच्या घरामध्ये एंट्री करायची आहे. आणि ज्यावेळेस आपण साक्षीच्या घरामध्ये जाऊ त्यावेळेस नक्कीच काही ना काही पुरावे आपल्याला सापडतील. तर अर्जुन बोलतो, हो नक्कीच, कारण क्रिमिनल किती जरी मोठा क्राईम केला तरी काही ना काही पुरावा मात्र मागे सोडतोस. तर नक्की साक्षीच्या इथे काहीतरी पुरावे सापडतील आपल्याला, असं बोलून आता या दोघांनी जसा प्लॅन केलेला असतो त्या प्लॅनप्रमाणे गोड बोलून ते सर्वजण साक्षीच्या साखरपुड्यासाठी जाण्यासाठी तयार होतात. आणि चैतन्याला सुद्धा अर्जुन साखरपुड्याला येतोय म्हणजे खूपच मोठा धक्का बसतो. परंतु तो स्वतःच्या मनालाच बोलतो की नक्कीच अर्जुनने साक्षीला माफ केलं असेल, म्हणूनच तो माझ्या साखरपुड्याला यायला तयार झालेला असेल. त्यामुळे तो तर खुशच असतो. परंतु इकडे साक्षीचे मात्र 12 वाजलेले असतात मित्रांनो. कारण साक्षीला माहित होतं की अर्जुन येतोय म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड घोटाळा असणार. कारण अर्जुन असं येणं शक्यच नाही, मला काहीतरी करावं लागेल. आणि अर्जुन सायली येत आहेत म्हणजे नक्कीच ते काहीतरी पुरावे गोळा करण्यासाठी येत आहेत हे साक्षीच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं. त्याच्यामुळे साक्षी आता पुढे काय रूप धारण करणार हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. कारण साक्षीला आता अर्जुन आणि सायलीच्या लग्नाचं सुद्धा सत्य समजलेलं असतं. कदाचित ते सत्यच समोर घेऊन आता ती सायली अर्जुनला ब्लॅकमेल करू शकते. परंतु रोजा मालिका जी आहे त्या मालिकेत पुढील भाग असा दाखवलेला आहे की ज्यावेळेस चैतन्याचा साखरपुडा असतो आणि सायली अर्जुन तिथे जातात त्यावेळेस सायली आणि अर्जुनच्या हाती खूप मोठे पुरावे लागत असतात. आणि ते पुरावे ज्यावेळेस ते चैतन्याला सांगणार असतात आणि ही गोष्ट ज्यावेळेस साक्षीला कळते की अर्जुनच्या हातामध्ये आपला एवढा मोठा पुरावा सापडलेला आहे, तो चैतन्यासमोर ज्यावेळेस सांगेल त्यावेळेस खूपच मोठा धमाका होणार आहे. आधीच ती सायली आणि अर्जुन या दोघांची भेट येते आणि त्यांना सांगते की तुम्ही चैतन्याला तर ही गोष्ट सांगाल, पण त्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा, मला तुमच्या दोघांचं खूप मोठं सत्य समजलेलं आहे आणि ते सत्य जर मी तुमच्या घरच्यांच्या समोर बोलले तर पुढे काय होईल याचा तुम्ही विचार करा. त्यावर अर्जुन बोलतो, कोणतं सत्य आणि काय सत्य? त्यावरती बोलते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज. आणि ज्यावेळेस साक्षी कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं नाव घेते त्यावेळेस सायली आणि अर्जुन या दोघांच्या पायाखालची जमीनच सरकते आणि हे दोघे खूपच मोठ्या धक्क्यात असतात. त्याचवेळी अर्जुन ततमम करतो, अर्जुन खूप घाबरतो. मात्र सायली या सर्व गोष्टी खूप रिलॅक्स घेत असते आणि ती अर्जुनचा हात घट्ट पकडते. त्यावेळेस साक्षीला सांगते की आमच्या दोघांचं काही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज वगैरे झालेलं नाही, आम्ही खरे नवरा बायको आहोत आणि आम्ही मंदिरात देवाच्या साक्षीने लग्न केलेलं आहे. तेवढ्यातच साक्षी बोलते, हो मला माहीत आहे तुमचं लग्न कितपत खरं आहे, कारण मला सर्व सत्य चैतन्याने सांगितलेलं आहे. आता मात्र सायली अर्जुन साक्षीला बोलतात की आम्ही काहीच चैतन्याला सांगणार नाहीत, परंतु तू आमच्या घरी काहीच सांगायचं नाही, असं बोलून आता दोघेही आपापल्या घरी जातात. त्यावर इकडे घरी आल्यानंतर सायली आणि अर्जुन हे दोघेही विचार करत असतात. त्यावर अर्जुन आणि सायली हे दोघेही एकमेकांच्या मनातील गोष्ट एकमेकांना शेअर करत असतात. त्याचवेळी तर अर्जुन मोठा डिसिजन घेतो, तो म्हणजे खरं लग्न करायचा. आणि ते दोघे स्वतःहूनच आता घरच्यांना सर्व सत्य सांगत असतात. कारण त्यांना काहीही करून साक्षीचा खरा चेहरा चैतन्यासमोर आणायचा असतो. आणि ज्यावेळेस साक्षीकडून घरच्यांना कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य समजेल त्यावेळेस घरच्यांना खूप मोठा धक्का बसेल. सायली आणि अर्जुनने डिसिजन घेतलेला आहे की या सर्व गोष्टी आपण कल्पना करायच्या, कारण घरामध्ये एकमेव व्यक्ती असते ती की जी सायली आणि अर्जुनला समजून घेऊ शकते. म्हणून आता कल्पना ज्यावेळेस घरामध्ये येते त्यावेळेस सायली आणि अर्जुन कल्पनाला बोलतात की आम्हाला खूप मोठं सत्य तुम्हाला सांगायचं आहे, पण प्लीज माफ करा. त्यावेळी सिच्युएशनच अशी होती की आम्हाला या गोष्टी कराव्या लागल्या. आता कल्पना सुद्धा थोडी घाबरते, परंतु कल्पना बोलते, अरे तुम्ही सांगाल का मला, मला तर खूप घाबरायला होते बरं अर्जुन. त्यावर अर्जुन आता सांगायला सुरुवात करतो,
कल्पनाचे डोळे जे आहेत ते खूपच पाणवलेले असतात, कल्पनाला काहीच सुचत नाही आणि या सर्व गोष्टी आता अस्मिता ऐकत असते. तर अस्मिताने ऐकल्यामुळे अस्मिता इकडे पूर्णाजीचे कान भरायला चालू करते. त्याचवेळी आता पूर्णाजी घरच्या सर्वांना एकत्र बोलवते आणि सर्वांसमोर एक मोठा डिसिजन घेते. ते म्हणजे सायली अर्जुनचं लग्न खोटं आहे हे मला कळलेलं आहे, त्याच्यामुळेच मी ठरवलेलं आहे की प्रियाचं आणि अर्जुनचं लग्न करून द्यायचं. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, खरंच पूर्णाजी प्रिया आणि अर्जुनचं लग्न करून देतील की सायली अर्जुनचंच पुन्हा नव्याने लग्न होईल? मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. आणि मित्रांनो, ह्या मालिकेचं अपडेटेशन जे आहे मी शॉर्ट बट स्वीट म्हणजे पुढील अपडेटेशन थोडक्यात सांगितलेलं आहे रोजा मालिकेनुसार. तर नक्कीच आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.